आज आपण पाहणार आहोत पालकची नवीन रेसिपी. सहसा पालक कोणाला आवडत नाही, पण आरोग्यासाठी खूप छान असते. तर त्यामुळं आपण एक आगळी-वेगळी रेसिपी करणार आहोत, ज्यामुळं घरचे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच पालक आवडीने खातील. तर चला सुरू करूयात अशी आगळी-वेगळी रेसिपी. सुरुवातीलाच आपल्याला पालक धुवून घ्यायचे आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्याचे देठ पूर्ण काढून टाकलेले आहेत. त्यानंतर आपल्याला अशी बारीक-बारीक कट करायची आहे. बघा जशा पद्धतीने मी कट करत आहे, तसं बारीक-बारीक कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर एकदम प्रेस करून जेवढंही प्रेस करता येईल तेवढं प्रेस करून आपल्याला पूर्ण पाणी त्यामधलं काढून टाकायचं आहे बघा. जसं मी काढून टाकत आहे. पूर्ण पालक काढून झालेली आहे बघा. एवढं पाणी राहिलेलं आहे, तर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाहीये. हे तसंच ठेवायचे, नंतर आपल्याला यूज करायचं आहे. त्यानंतर मी मोठ्या प्लेटीमध्ये ठेवलेलं आहे आपण पालक काढलेलं. त्यानंतर मी त्यामध्ये टाकत आहे थोडंसं बेसन पीठ. हे बघा सगळीकडे लागण्यासाठी मिक्स करत आहे. थोडंसं आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जिरेपूड टाकत आहे. त्यानंतर धनेपूड टाकत आहे. थोडीशी हळद टाकत आहे बघा. त्यानंतर थोडासा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे. थोडासा ओवा टाकलेला आहे बघा मी. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलेलं आहे बघा मी. तर तुम्हाला आणखी याहीपेक्षा जास्त कोणतेही मसाले टाकायचे असतील तर तुम्ही टाकून घेऊ शकता. सगळे मसाले टाकून झाले. त्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आपल्याला प्रेस देऊन मिक्स करून घ्यायचं आहे बघा. जसं मी करत आहे त्या पद्धतीनं. जसं आपण पीठ मळताना पिठाला प्रेस देऊन मळतोत ना, त्या पद्धतीनंच आपल्याला करायचं आहे. ज्यामुळं जे पाणी थोडंसं राहिलेलं असतं ना, ते मस्त मिक्स होण्यासाठी मदत होतं. आणि प्रेस करून जेव्हा तुम्ही असं मिक्स करता, तर तुम्हाला कळतं परत तुम्हाला बेसन पीठ टाकायचं आहे किंवा नाही. तर या ठिकाणी जर तुम्हाला लागत असेल, तर जर असे छोटे-छोटे आपल्याला गोळे बनवायचे आहेत. ते जर होत नसतील, तर परत बेसन पीठ थोडं टाकायचं. त्यानुसार तुम्ही तिखट आणि मीठ टाकून घेऊ शकता. हे बघा याचे गोळे बनू शकत नाहीत, तर मी परत याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकून घेत आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही थोडंसं तिखट मीठ टाकून घ्या किंवा नाही टाकलात, मीठच टाकलात तरी चालेल. परत तसंच मळून घ्यायचं आहे बघा. जशा पद्धतीनं मी मळत आहे त्या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे बघा असं प्रेस देऊन. थोड्या वेळाने बघा असं पाणी सुटतं. एकदा पाहूयात आपण गोळे बनत आहेत का? तर बनत नाहीयेत. परत थोडं बेसन पीठ टाकून घेत आहे मी. बेसन पीठ चिटकलेलं खाली मी हे बघा अशा साह्याने काढून घेत आहे. सगळं बेसन पीठ चिटकलेलं काढून घ्या. त्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्या. त्यानंतर छोटे-छोटे बॉल बनतात का पहा. आपल्याला तेलाचा हात किंवा पाण्याचा हात काहीही लावायची गरज नाही आणि यामध्ये तेल पण टाकलेलं नाहीये मी. हे बघा अशा पद्धतीनं लहान किंवा मोठे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता बघा. अशा पद्धतीने तुम्हाला छोटे-छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत. सगळ्या पालकचे बॉल बनवून घेऊयात. त्यानंतर बघा इडली पात्र घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित आपल्याला बऱ्यापैकी तेल लावून घ्यायचं जसं आपण इडलीसाठी लावतो ना त्या पद्धतीनं. आणि त्यानंतर एक एक बॉल एका जागी आपल्याला ठेवायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीनं. पाण्याला उकळी केलेली आहे मी. तुम्ही पण जे इडली पात्र असतं त्याच्यामध्ये पाण्याला उकळी करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून म्हणजे याच्यामध्ये ठेवायचे आहे. जसं आपण इडली करतो सेम त्या पद्धतीनं. बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर व्यवस्थित बसून घेऊयात आपण यामध्ये. तर बघा जेवढे तुम्हाला करायचे आहेत तेवढे तुम्ही एकावर एक असं ठेवू शकतात. खाली पाणी ठेवायचं, उकळी येऊ द्यायची आणि असं ठेवायचं आपल्याला 10 मिनिट ठेवायचं. त्यानंतर एकदा वरचं झाकण काढून पाहायचं झालेत का? नाही झालेत तर परत 2-3 मिनिट किंवा 5 मिनिट ठेवू शकता तुम्ही. तुम्हाला माहीतच आहे इडली जसं चेक करतो त्या पद्धतीनं. त्यानंतर आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत. तर त्यासाठी घेतलेले आहेत मी कांदा, एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. त्यानंतर धुवून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा. आपण लाल तिखट टाकलेलं आहे, तर त्यानुसार आपल्याला इथं कमी किंवा जास्त करायचं आहे. तुम्हाला जर जास्त स्पायसी खायचं असेल, तर तुम्ही जास्त टाका. नाहीतर इथं कमी टाका, कारण आपण आधीच लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर अद्रक थोडंसं घेत आहे बघा मी. त्यानंतर टाकत आहेत 9 ते 10 पाकळ्या लसणाच्या. हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. हे बघा कोथिंबीर मुठभर टाकलेली आहे मी. चला त्यानंतर कढई ठेवूयात. मीडियम आचेवर ठेवायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ऑइल.
तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ऑइल टाकून घेऊ शकता, कारण आपल्याला इथं ग्रेव्ही तयार करायचं आहे. आधी मसाले फ्राय करून घेऊयात. बघा जे मिक्सरमध्ये कूट केलेलं होतं, तुम्हाला दाखवलेलं पूर्ण इथं टाकलेलं आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला छान झालेला आहे बघा. त्यानंतर आपण मीठ टाकत आहोत. इथं पण जेवढे आपण आधी मसाले टाकलेले होतो ते इथं पण टाकून घ्यायचे आहेत. बघा काळा मसाला टाकायचा आहे, जिरेपूड टाकायचं आहे, त्यानंतर थोडीशी दालचिनी पूड टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे, धनेपूड टाकायचं आहे. आणखी तुम्हाला कोणता मसाला टाकायचा असेल तर तेही तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये मी टोमॅटो बारीक करून टाकलेला नाही आहे, कारण मी पालकमध्ये कधीही टोमॅटो टाकत नाही. म्हणून मी त्याऐवजी इथं टाकत आहे दही. तर तुम्ही टोमॅटो टाकणार असाल तर टोमॅटोही टाकू शकता, आणि तुम्हाला टोमॅटोही आणि दहीही टाकायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघा छान मिक्स झालेला आहे. बघा छान तेल सुटलेलं आहे. तर या ठिकाणी आता मी टाकणार आहे दही. तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटोज टाकून घेऊन व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्या, आणि ते झाल्याच्या नंतर शेवटी दही टाकून घ्या, आणि ते पण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे बघा मी दही टाकलेलं आहे. हे बघा, आणि जे पाणी आपण टाकणार होतो ना, ते पालकचं पाणी ते इथं टाकायचं आहे. बघा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जेवढंही पाणी टाकायचं तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता. दही टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. मिक्स केल्याच्या नंतर तेल सुटल्याच्या नंतर आपण ते पाणी टाकलेलं आहे, जे पालकचं आपण पिळून काढलेलं होतं. बघा त्यानंतर थोडंसं पाणी परत मी टाकत आहे. तर तुम्हाला पाहिजे तेवढं टाका, कारण पुन्हा परत पाणी याचं आटलं जातं. तर ह्याला उकळी येऊ द्यायचं आहे, आपल्याला झाकून ठेवायचं आहे. छान उकळी आलेली आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता. मी आधीच भरपूर टाकलेली होती. हे बघा उकळी आलेली आहे छान. तर यामध्ये आपल्याला आता जे आपण बॉल केलेले आहेत ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. टाकण्याच्या आधी 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, आणि झाकल्याच्या नंतर बघा छान उकळी आलेली आहे. छान मस्त तेल सुटलेलं आहे. तर आता आपण बॉल्स यामध्ये टाकून घेऊयात. हे बघा काढून घेतलेले आहेत मी. हे बघा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीनं बॉल यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. जेव्हा उकळी आलेली आहे त्यानंतर मी टाकत आहे. बघा व्यवस्थित निघालेले आहेत. छान मस्त वाफवून झालेले आहेत. तर 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, आणि रेडी आहेत आपले हे बघा मस्त पालकची भाजी. इतकी मस्त लागते बघा, इतकी सुंदर लागते. तुम्ही करून पहा, केल्याच्या नंतरच तुम्हाला समजेल. थोडीही तुम्हाला मदत झाली असेल, थोडीही तुम्हाला रेसिपी आवडली असेल, तर नक्की सबस्क्राईब करा. प्लीज मला सपोर्ट करा, आणि असेच माझे नवीन नवीन विविध रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण जेणेकरून माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत येतील. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा, एन्जॉय करा. थँक्यू.